नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना, शिवचरित्र या आपल्या व्हिडिओंच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील व्हिडिओत आपण स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त पाहिला, तर या व्हिडिओत आपण शिवरायांनी अफजल खानाचा केलेला वध पाहणार आहोत. शिवचरित्र भाग 8 अफजल खानाचा वध. आदिलशहाच्या नाकीनऊ. शिवरायांच्या हालचाली जास्तच वाढल्या. आता आदिलशहाला आपल्या राज्याची चिंता वाटू लागली, कारण मुघलांची सत्ता दक्षिणेत पूर्णपणे पसरली नव्हती, परंतु शिवाजी महाराजांनी संपूर्ण लक्ष आदिलशाही किल्ल्यावर दिले होते. आदिलशाही दरबारात आदिलशहाच्या आईने म्हणजे बड्या बेगम साहिबा यांनी प्रश्न मांडला, कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त? दरबारात पूर्ण शांतता झाली. तेवढ्यात एक धिप्पाड सरदार उठला व त्याने शिवाजीला पकडून आणण्याचा विडा उचलला. तो म्हणजे अफजल खान. अफजल खान विजापूरच्या सल्तनतच्या आदिलशाह दुसऱ्याच्या काळात अफजल खान एक प्रमुख सरदार होता. त्याच्या सशक्त कौशल्याने आणि हुकुमती क्षमतेने त्याची लोकप्रियता वाढली आणि त्याने दरबारात उच्च पद प्राप्त केले. असे म्हटले जाते की त्याला अदेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध तलवारीने सन्मानित करण्यात आले होते. ही तलवार हिऱ्यांनी भरलेली होती. अफजल खानला ढालगज नामक अत्यंत लोकप्रिय अशी हत्तीची अंबारी देण्यात आली होती. त्याने 10,000 सैनिकांची वैयक्तिक फौजेचे नेतृत्व केले. अफजल खान स्वराज्याच्या भूमीत. 1659 मध्ये अफजल खानाने 10,000हून अधिक सैन्य उभारले आणि शिवाजी महाराजांचा सातत्याने पाठपुरावा केला. ह्या सैन्याने अनेक जणांची कत्तल केली. यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्याला डोंगराळ किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला. शिवाजी महाराजांना खुल्या मैदानात येणे भाग पडावे याकरता त्याने हिंदूंच्या अनेक पवित्र स्थळांची नासधूस केली. त्यामध्ये मराठ्यांचे महत्त्वाचे तीर्थस्थान पंढरपूरचा व तुळजापूरचा सुद्धा समावेश होता. विजापुरी सैन्याचे असे वागणे हे प्रथमच घडत होते, ज्यामुळे आदिलशहाला देशमुखांशी वतनदार वैर पत्करावे लागले. विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इत्यादी मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफजल खानने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांताचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दीहलाल यांना त्या प्रांतात पाठवून दिले. त्या प्रांतातील मराठी वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुद्ध उठवण्याचाही अफजल खानाने प्रयत्न केला. महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या 1659. तथापि ते विचलित झाले नाहीत. अफजल खानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे असा आदेश घेऊनच अफजल खान हा विजापूरहून आला होता, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला दल प्रतापगड सारख्या दुर्गमी स्थळी ठेवला आणि अफजल खानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी ठेवली. आता आपण पाहूया वाटचाल पाटाघाटीकडे. खानाला समजले की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. खान या गोष्टीमुळे जास्तच चिडला. त्याला माहीत होते की या भागात जाणे म्हणजे खूप कठीण आहे, कारण या भागात घनदाट जंगल व उंच उंच डोंगर आहेत. म्हणून त्याने शिवरायांना पत्र लिहिले. तुम्ही माझ्या मुलासारखे, तुमचे वडील व आमचे संबंध भावाप्रमाणे आहेत. तुम्ही आम्हाला आमचे किल्ले माघारी द्या, आम्ही तुम्हाला आदिलशहाच्या दरबारात सरदारकी देऊ. शिवरायांना या पत्रामागे असलेला उद्देश समजला, परंतु त्यांना यामध्ये एक संधी दिसून आली. त्यांनी या पत्राला प्रत्युत्तर दिले. खा साहेब, मी तुमचा अपराधी आहे. मी किल्ले परत देतो. मला क्षमा करावी व आपण प्रतापगडाच्या खाली येऊन आम्हाला भेटावे. मला तिकडे येण्यासाठी भीती वाटते. या पत्रानंतर खान खुश झाला. त्याला यामागचा खरा उद्देश समजला नाही. तो खूप आनंदात शिवरायांना प्रतापगडाखाली वाटचालीची चर्चा करण्यासाठी भेटायला तयार झाला. अखेर भेट ठरली. प्रतापगडाच्या माचीवर खान व राजे यांची भेट होणार होती. ही गोष्ट आता उघड झाली. दिवस, वेळ व भेटीचे नियम ठरले. आपल्यासोबत फक्त 10 अंगरक्षक व एक सेवक
व वकील आणण्यास परवानगी होती. खानाने सर्व अटी मान्य केल्या. राजांनी खानासाठी मोठा शामियाना उभारून ठेवला. आपले सर्व सैन्य त्यांनी वेगळ्या वेगळ्या तुकड्यांची विभाजित केले. प्रत्येक तुकडीची जागा नेमून दिली. सर्व तयारी एकदम विचाराने व ठाम निर्णय घेऊन केली. खानाची भेट घेऊ नये असे अनेक जणांनी राजांना सुचवले, परंतु शिवरायांनी ठाम निर्णय घेतला होता. किल्ले प्रतापगड. भेटीच्या दिवशी भवानी मातेचे दर्शन घेऊन शिवरायांनी आपला पोशाख चढवला. अंगात चिलखत व त्यावर जरीचे कपडे व अंगरखा घातला. डोक्यात जिरीटोप व त्यास मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखी चढवली व त्याच्या हातात अस्तिनात पिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला व शिवराय खानाच्या भेटीला सज्ज झाले. सोबतीला वकील, पंताजी गोपीनाथ, वजीवा महाल, संभाजी कावजी, येसाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम हे अंगरक्षक घेतले. बाकीच्या मावळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या दिल्या व खानाच्या भेटीला निघाले. खान राजांच्या आधी शामियानात येऊन बसला होता. शेजारी सय्यद बंडा हा अंगरक्षक होता. त्याला बघून शिवराय शामियाच्या दारात थांबले. खानाने विचारले असता वकील बोलू लागले की सय्यद बंडा याची राजांना भीती वाटते. बंडा याला बाहेर जाण्याचे आदेश देऊन खान राजांना म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. धिप्पाड खानापुढे राजे ठेंगू वाटत होते. खानाने त्यांना गळेभेट देण्याच्या उद्देशाने पुढे येऊन त्यांना आपल्या बगलेत दाबले व उजव्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. राजाचा अंगरखा टरकन फाटला. आता दोघांनीही एकमेकांचा डाव ओळखला होता. राजांनी चपळपणाने खानाच्या पोटात वाघनख्यांचा वार केला. बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला. खान कोसळला. परंतु तरी तो गतप्राण झाला नाही. तेवढ्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांच्या चेहऱ्यावर वार केला, परंतु शिवरायांनी त्याला पट्ट्याच्या वारात ठार केले. हा खणखणाट ऐकून सय्यद बंडा शामियानात घुसला व त्याने दंडपटाने राजावर वार केला, परंतु हा वार राजांपर्यंत येण्या अगोदरच जीवा महाल यांनी आपल्या शरीरावर झेलला व दुसऱ्याच क्षणात सय्यद बंडाला आपल्या पट्ट्याने वार करून ठार केले. या दिवसानंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हणच रूढ झाली. दानादान खानाच्या फौजेची. खान आपल्या पालखीत बसून पळून जाऊ लागला. संभाजी कावजीने पालखी वाहून नेणाऱ्या भोयांचे पायच कापले व खानाला बाहेर काढून त्याचे मुंडके छाटले. आता राजे गडावर पोचले व तोफांचे बार दिले. बार हवेत मिळताच तोच मराठा सैनिक विविध मोर्चांवर खानाच्या सैन्यावर तुटून पडले. बाजी सर्जेराव, कान्होजी चेते, बांदल प्रभू, त्र्यंबक भास्कर या मराठा सरदारांनी जीवाची बाजी लावली. खानाची सर्व सेना आपला जीव वाचवावा की लढावे की पळावे काही सुचले नाही. खानाच्या सर्व सेनेची दानादान उडाली. या सर्व धांदलीत खानाचा मुलगा फत्तेखान मात्र सुटून पळाला. खानाची व खानाच्या सैन्याची झालेली ही परिस्थिती विजापूरला समजली. आता मात्र आदिलशहाचा जीव मुठीत आल्यासारखे झाले. आपल्या एवढ्या बलाढ्य सरदाराची झालेली अवस्था पाहून दरबारात सुद्धा हाहाकार उडाला. जय जिजाऊ, जय शिवराय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा. भेटूयात पुन्हा शिवचरित्रच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.